कोचिंगसाठी आलेल्या संस्कृतीचे अकोल्यातून अपहरण झाले आणि नाशिक येथील हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणात सिव्हिल लाईन्स पोलिसांनी संस्कृतीच्या अपहरण प्रकरणात काय तपास केला याची विचारणा आता होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील अथर्व देशमुख व एकाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। संस्कृतीच्या हत्ये प्रकरणात इतर आरोपींचा शोध नाशिक पोलीस घेत आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अशा स्वरूपाचा अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्या जे फिर्यादी आहे त्या फिर्यादीशी चौकशी केली असता त्यांनी हे मयत स्त्री जी मुलगी आहे तिचा मृतदेह ओळखला। अकोल्याच्या सिव्हिल लाईन्स पोलिसात संस्कृतीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यात सिव्हिल लाईन्स पोलिसांनी गतीने तपास केला असता तर नाशिकच्या सारूळ जंगलात संस्कृतीचा मृतदेह मिळाला नसता अशी चर्चा आता रंगली आहे। संस्कृती आणि अथर्व देशमुख यांच्यात प्रेम संबंध होते। संस्कृती अकोल्यात दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेमात गुंतत चालली आहे या संशयाच्या भूताने नाशिक येथे राहत असलेल्या अथर्व देशमुख याने रागातून संस्कृतीची हत्या केली। ही हत्या एवढी क्रूर होती की संस्कृतीच्या गळ्यात चाकू जशाच्या तसा होता। हत्येनंतर सारूळच्या जंगलात तिचा मृतदेह फेकण्यात आला। संस्कृतीच्या की चेनवरून तिची ओळख पटविण्यात नाशिक पोलिसांना यश आले। या प्रकरणात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील रहिवासी अथर्व गजानन देशमुख व सुमित देवानंद सानप याला पोलिसांनी अटक केली आहे। हत्येच्या प्रकरणात इतर कोणी आरोपी आहेत काय त्याचा शोध नाशिक पोलीस घेत आहे। तर त्यांनी काही संशयित लोकांची नावं दिली। त्या संशयिताची आम्ही वेगवेगळ्या पथकं तयार करून त्यांना तपास केला असता सातपूरच्या हद्दीमध्ये एक संशयित तरुण आम्हाला मिळाला। त्याला ताब्यात घेतला असता त्याला या गुन्ह्याविषयी विचारलं तर त्यांनी या गुन्ह्याची कबूल दिली। त्याच्या काही मित्रांच्या सहकार्याने त्यांनी त्याचा मर्डर केलेला होता। हे दोन्ही म्हणजे मारेकरी आणि जी बळीत मुलगी आहे ही दोन्हीही राहणारे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत। मुलगी अकोला या ठिकाणी 11वी इयत्तेमध्ये शिकत होती आणि मुलगा हा FY मध्ये इकडे संदीप युनिव्हर्सिटी त्र्यंबकेश्वरच्या जवळ त्या ठिकाणी शिकत होते। कोचिंगसाठी आलेली संस्कृती अकोल्यात हॉस्टेलला राहत होती। तिचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाईन्स पोलिसात दाखल होती। या प्रकरणात सिव्हिल लाईन्स पोलिसांनी किती स्फूर्तीने तपास केला याचा शोध पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घेण्याची गरज आहे। इतकेच नाही तर कोचिंग एरियात छिडीमारी आणि झोपडपट्टी दादांवर कठोर कारवाईची मागणी समोर येत आहे। अकोल्याच्या कोचिंग इंडस्ट्रीसाठी ही धोक्याची घंटा आहे। अकोल्यात शिकायला येणाऱ्या तरुणी सुरक्षित नसतील आणि त्यांचे अपहरण होत असेल तर समाजासाठी मोठी चिंतेची बाब अधोरेखित होत आहे। यांचे कुटुंबीय एकमेकांच्या जवळ आहेत, त्याचबरोबर एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे आहेत। 1 वर्षापासून हे अतिशय जवळचे संबंधित होते। त्यांना त्या मुलीच्या संदर्भात संशय आल्याने त्यांनी बाचाबाचीमध्ये रागाच्या भरामध्ये अशा स्वरूपाची घटना केलेली आहे।